Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला टॉपिक आहे व्हॉट इज प्रपोजिशन. प्रपोजिशन हे खूप इम्पॉर्टंट आहेत इंग्लिश ग्रामरमध्ये. सगळ्यात आधी बघूया याची डेफिनेशन. A preposition is a word that shows a relationship between a noun or pronoun. म्हणजे नाउन आणि प्रोनाउन मध्ये नेमकं काय रिलेशन आहे हे आपल्याला या वर्ड्समुळे कळतं. अँड सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स, आणि इतर वर्ड्स बरोबर सुद्धा काय रिलेशन आहे, काय नातं आहे हे आपल्याला preposition मुळे कळतं. The girls are playing in the yard. Okay. Now, this is a sentence. The girls are playing in the yard. So it shows the relationship between girl आणि yard. So girl आणि yard या दोन नाउन मधलं रिलेशनशिप काय, ते नेमकं तिथे काय करताय हे आपल्याला कोणत्या वर्डमुळे कळतं आहे. तो वर्ड आहे आपला preposition. Okay. So there are some preposition. ठीक है. So let's see how many they are. So first we will see preposition of place. Preposition of place म्हणजे जिथे आपल्याला जागा कळते की ती वस्तू कुठे आहे. सो आता पहिलं preposition आपलं आहे in. इनसाइड समथिंग. इनचा वापर आपण जेव्हा करतो की एखादी गोष्ट कशाच्या तरी मध्ये आहे असं आपल्याला सांगायचं असतं. फॉर एक्झाम्पल, द बुक्स आर इन द बॅग. पुस्तकं कुठे आहेत? इन द बॅग म्हणजे बॅगेमध्ये पुस्तकं आहेत. राईट. सो इन हे काय झालं? प्रेपोजिशन ऑफ प्लेस. नेक्स्ट, द ऍपल्स आर इन द बास्केट. ऍपल्स कुठे आहे? बास्केटच्या मध्ये ऍपल आहे. तर बॅगच्या मध्ये बुक्स आहेत, बास्केटच्या मध्ये ऍपल्स आहेत. तर या वर्डमुळे आपल्याला कळतं आहे की ऍपल्स नेमके कुठे आहे? बास्केटच्या मध्ये, खालती आहे, वरती आहे. तर मध्ये आहे. ठीक आहे. सो इन हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, जो आपला प्रेपोजिशन आहे. राईट. नेक्स्ट नेक्स्ट आपलं प्रेपोजिशन आहे ऑन. ऑन. ऑन म्हणजे वर असणे, च्या वर असणे. ऑन द सरफेस ऑफ समथिंग, कशाच्या तरी वर एखादी गोष्ट आहे हे यावरून कळतं. द फोन इज ऑन द टेबल. फोन कुठे आहे? टेबला वर आहे. द पिक्चर इज ऑन द वॉल. पिक्चर कुठे आहे? वॉलच्या वर, भिंतीच्या वर आहे. ठीक आहे. सो ऑन शब्दामुळे आपल्याला कळालं की वर काय आहे. म्हणजे फोन कुठे आहे? खाली आहे, वर आहे. तर ऑन या शब्दामुळे आपल्याला कळालं एक्झॅक्ट प्लेस ऑफ दॅट फोन. राईट. सो ऑन द टेबल. नेक्स्ट आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे अबव समथिंग, समटाइम्स कव्हरिंग इट. आता कशाच्या तरी वरून जाणं, टच न होता असं वरून जाणं, त्याला म्हणतात ओव्हर, च्या वर असणे. द प्लेन इज फ्लाइंग ओव्हर द सिटी. प्लेन कुठून जात आहे? सिटीच्या वरून जात आहे. द ब्लँकेट इज ओव्हर द बेड. ब्लँकेट कुठे आहे? बेड वर आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही ओव्हरचा वापर करू शकता. तुम्हाला कोणते जर सेंटेन्स सुचत असतील तर तुम्ही पण कमेंटमध्ये लिहा. चला, नेक्स्ट आहे आपलं प्रेपोजिशन अंडर. अंडर म्हणजे च्या खाली असणे, बिलो समथिंग, एखाद्या गोष्टीच्या खाली असणे. आता इथे तुम्हाला दिसत असेल, द शूज आर अंडर द बेड. ओके. सो बेडच्या खाली शूज आहे. नेक्स्ट, द कॅट इज हायडिंग अंडर द चेअर. ओके. कॅट कुठे आहे? चेअरच्या खाली आहे. ओके. सो च्या खाली असणे एखादी गोष्ट. तो कमॉन, तुम्ही पण एखादी गोष्ट मला सांगा कशाच्या खाली आहे. तर सेंटेन्स तयार करा आणि कमेंटमध्ये लिहा. ओके. नेक्स्ट आहे बिहाइंड. बिहाइंड म्हणजे च्या मागे असणे, एखाद्या गोष्टीच्या मागे असणे. आता हे झाड आहे आणि झाडाच्या मागे मुलगा आहे.
ऍट द बॅक ऑफ समथिंग, कशाच्या तरी मागे असणं. द बॉय इज बिहाइंड द ट्री, मुलगा कुठे आहे, झाडाच्या मागे आहे. द कीज आर बिहाइंड द डोअर, कीज कुठे आहे, डोअरच्या मागे आहे. तर लक्षात येतंय तुमच्या, बिहाइंड म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे असणे. कम ऑन, ट्राय टू मेक सेंटेन्स. नेक्स्ट, इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ और फेसिंग समथिंग. ठीक आहे, इन फ्रंट ऑफ म्हणजे काय, फेसिंग समथिंग. द किंवा कशाच्या तरी समोर असणे. ठीक आहे, द कार इज इन फ्रंट ऑफ द हाऊस, कार कुठे आहे, घराच्या समोर कार आहे. सो समोर म्हणजे इन फ्रंट ऑफ. द गर्ल इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर, मुलगी कुठे उभी आहे, मिररच्या समोर मुलगी उभी आहे. तर समोर एखादी वस्तू कशाच्या तरी समोर असणं म्हणजे इन फ्रंट ऑफ. ओके, लक्षात येतंय तुमच्या. येस. नेक्स्ट, नेक्स्ट टू, नेक्स्ट टू म्हणजे बिसाइड समथिंग, बाजूला असणे. बिसाइड म्हणजे काय, बाजूला असणे. द सोफा इज नेक्स्ट टू द लॅम्प, सोफा कुठे आहे, लॅम्पच्या शेजारी आहे, बाजूला आहे. ठीक आहे, सो नेक्स्ट टू म्हणजे बाजूला असणे. सो बघा तुमच्या आजूबाजूला कोणत्या वस्तू बाजूला आहे. सो यू कॅन से द टेबल इज नेक्स्ट टू मी, शी इज सिटिंग नेक्स्ट टू मी, ती माझ्या बाजूला बसली आहे. कमॉन, ट्राय करा, तुम्ही पण सेंटेन्स ट्राय करा आणि कमेंट मध्ये लिहा. नेक्स्ट, द स्कूल इज नेक्स्ट टू द पार्क, द स्कूल इज नेक्स्ट टू द पार्क, स्कूल कुठे आहे, पार्कच्या बाजूला आहे. तर तुमच्या लक्षात आलं की नेक्स्ट टू म्हणजे प्रेपोजिशन ऑफ प्लेस. नेक्स्ट आहे बिटवीन, बिटवीन, इन द मिडल ऑफ टू थिंग्स, इन द मिडल ऑफ टू थिंग्स, कशाच्या तरी मध्ये असणं, दोन गोष्टींच्या मध्ये असणं. सो द बॉल इज बिटवीन द शूज, ठीक आहे, बॉल कुठे आहे, शूजच्या मध्ये आहे. द हाऊस इज बिटवीन टू शॉप्स, हाऊस कुठे आहे, दोन शॉपच्या मध्ये हाऊस आहे, घर आहे. ठीक आहे, सो तुमच्या लक्षात आहे, येतं आहे प्रेपोजिशन ऑफ प्लेस म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं ठिकाण कळतं आहे. ठीक आहे, सो आता बिटवीन वर्ड जर आपण काढून टाकला तर द बॉल इज डॅश द शूज, आपल्याला काही मिनिंग कळणार आहे का, नाही. सो बिटवीन या वर्डमुळे आपल्याला एक्झॅक्ट मिनिंग कळतं आहे की ती वस्तू कुठे आहे. ठीक आहे, सो त्याला म्हणतात प्रेपोजिशन ऑफ प्लेस. नेक्स्ट आहे अबव, अबव, हायर दॅन समथिंग नॉट टचिंग. ठीक आहे, कशाच्या तरी वर एखादी गोष्ट असणे, टच न करता. द क्लॉक इज अबव द डोअर, क्लॉक कुठे आहे, डोअरच्या वर आहे. ठीक आहे. द फॅन इज अबव द बेड, फॅन कुठे आहे, बेडच्या वर आहे. सो अबव मीन्स हायर दॅन समथिंग नॉट टचिंग. त्यानंतरचं आपलं नेक्स्ट प्रेपोजिशन आहे बिलो, दॅट मीन्स लोअर दॅन समथिंग नॉट टचिंग, कशाच्या तरी खाली पण टच न करता. आता बघा, द कॅट इज बिलो द चेअर, कॅट चेअरच्या खाली आहे पण स्पर्श होत नाहीये. द लॅम्प इज बिलो द शेल्फ, हा शेल्फ वर जा आणि त्याच्या खाली लॅम्प आहे, तर शेल्फ आणि लॅम्प हे टच करत नाहीये एकमेकांना. ठीक आहे, सो असे जेव्हा सिच्युएशन असेल तेव्हा तुम्ही बिलोचा वापर करू शकता. त्यानंतरचं आपलं प्रेपोजिशन आहे इनसाइड, इनसाइड दॅट मीन्स विदिन समथिंग, कशाच्या तरी मध्ये असून. द फूड इज इनसाइड द फ्रिज, फूड कुठे आहे, जेवण कुठे आहे, तर फ्रीजच्या मध्ये आहे. ओके, सो कशाच्या तरी मध्ये असणं, पूर्ण कव्हर असलेल्या. सो नेक्स्ट आहे द डॉग इज इनसाइड द केनल, सो केनल म्हणजे काय, हे जो पिंजरा आहे कुत्र्याचा त्याला केनल असं म्हणतात. ठीक आहे,
द डॉग इज इनसाइड द केनल. त्यानंतर आहे आउटसाइड. आउटसाइड म्हणजे बाहेर. नॉट इनसाइड समथिंग म्हणजे मध्ये नाही, बाहेर. द डॉग इज आउटसाइड द केनल. डॉग कुठे आहे? केनलच्या बाहेर आहे. ठीक आहे. सो जो कुत्र्याचा जो पिंजरा असतो त्याला तुम्ही केनल म्हणतात. सो डॉग इज आउटसाइड द केनल. बाहेर आहे कुत्रा. नेक्स्ट, द चिल्ड्रन्स आर प्लेइंग आउटसाइड द हाऊस. मुलं कुठे खेळत आहेत? घराच्या बाहेर. सो आउटसाइड मीन्स एखाद्या गोष्टीच्या बाहेर असणं. नेक्स्ट आहे नियर. नियर म्हणजे जवळ, क्लोज टू समथिंग, राईट. द पार्क इज नियर माय हाऊस. पार्क कुठे आहे? माझ्या घराच्या जवळ आहे. पार्क इज नियर माय हाऊस. तर सांगा तुमच्या घराच्या जवळ काय काय आहे, कोणती कोणती ठिकाणं आहे, कमेंट करा. द आउल इज नियर द बॉक्स. आउल कुठे आहे? बॉक्सच्या जवळ. सो एखादी गोष्टच्या जवळ आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही नियर हे प्रपोजिशन वापरू शकता. ओके. नेक्स्ट आहे ऍट. ऍट. ऍट मीन्स अ स्पेसिफिक पॉइंट ऑर प्लेस. एखाद्या गोष्टीबरोबर तुम्ही त्याच जागेवर आहात, तुम्ही त्याच ठिकाणी आहात, हे आपल्याला स्पेसिफिक जागा ऍट मुळे कळते. फॉर एक्झाम्पल, शी इज वेटिंग ऍट द बस स्टॉप. सो ती दुसरी तिसरीकडे कुठेही नसून ती कुठे आहे? तर बस स्टॉपवर आहे. शी इज वेटिंग ऍट द बस स्टॉप. सो असं कुठेतरी ठिकाण आपल्याला सांगायचं असेल की ती तिथे आहे, सो तुम्ही ऍटचा वापर करू शकता. वी हॅड लंच ऍट द कॅफे. आम्ही लंच केला कुठे? कॅफेमध्ये आम्ही लंच केला. सो आपण वी हॅड लंच ऍट द रेस्टॉरंट. वी हॅड लंच ऍट माय कॅन्टीन. असे वेगवेगळे सेंटेन्स तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतरचं नेक्स्ट आपलं प्रेपोजिशन आहे बाय. बाय म्हणजे नियर ऑर बिसाइड समथिंग. ठीक आहे. सो आता याचा पण अर्थ, बायचा पण अर्थ होतो जवळ, कशाच्या तरी जवळ असणे किंवा बिसाइड समथिंग, बाजूला असणे. द चेअर इज बाय द विंडो. चेअर कुठे आहे? विंडोच्या बाजूला. द चेअर इज बाय द विंडो. नेक्स्ट आहे ही इज स्टँडिंग बाय द डोअर. तो कुठे उभा आहे? डोअरच्या बाजूला उभा आहे, म्हणून ही इज स्टँडिंग बाय द डोअर. राईट. लक्षात येत आहे तुमच्या? बाय म्हणजे बाजूला असणे. त्यानंतरचं आहे अराउंड. अराउंड दॅट मीन्स इन द सराउंडिंग एरिया ऑर इन अ सर्क्युलर मूवमेंट ऑर डायरेक्शन. द आउल फ्लाइंग अराउंड द बॉक्स. आउल कुठे आहे? बॉक्सच्या अराउंड फिरतो आहे. द अर्थ मूव्स अराउंड द सन. द अर्थ मूव्स अराउंड द सन. अर्थ कुठे फिरते आहे? सनच्या अवतीभवती. ठीक आहे. सो असे अराउंड म्हणजे एखाद्या गोष्टीच्या भोवताली फिरणे. ओके. नेक्स्ट आहे अलॉंग. इन अ लाईन नेक्स्ट टू समथिंग. ओके. एखादी गोष्ट अशी एका साईडने आहे आणि त्या पॅरलल त्या साईडने दुसरी गोष्ट पण जाते आहे, त्यावेळेला आपण अलॉंग म्हणतो, साईड साईडने. वी वॉक अलॉंग द रोड. ओके. सो रोड आहे या साईडला आणि आम्ही त्याच्या साईडने चालतो आहे. वी वॉक अलॉंग द रोड. नेक्स्ट आहे द रोड रन्स अलॉंग द रिव्हर. ठीक आहे. रोड कसा चालला आहे? रिव्हरच्या बाजूबाजूने जात आहे. ओके. सो अशा पद्धतीने आपण प्रेपोजिशन ऑफ प्लेस आज बघितले आहेत. आय होप तुम्हाला हे कळले असतील. सो जर तुम्हालाही स्पोकन इंग्लिश कोर्स करायचा असेल तर आपला कोर्स आहे ऑनलाईन, ज्यामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून इंग्लिश बोलण्याचे ऍक्टिव्हिटीज करतो आणि क्लास घेतो, वेगवेगळे टेक्निक्स शिकतो, ज्यामुळे तुम्ही सहज सोप्या पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकतात. सो तुम्हाला पण जर क्लास जॉईन करायचा असेल तर इथे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि क्लास जॉईन करू शकता.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप प्रॅक्टिसिंग.